नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या ह्या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगिन्समध्ये। मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग बघणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, बाबासाहेब म्हणजे ज्ञान व प्रज्ञाशील करुणेचा अथांग महासागर। त्यांच्याविषयी कितीकही बोललं तरी कमीच आहे। मित्रांनो, बाबासाहेबांच्या जीवनात अनेक कटू प्रसंग आले, पण ते न डगमगता प्रत्येक प्रसंगाला सामोरे गेले। हे गोष्ट तेव्हाची आहे मित्रांनो, जेव्हा बाबासाहेब इंग्लंडला शिक्षण घेण्याकरिता गेले होते। पैसा आणि वेळ वाचवण्यासाठी 6 वर्षाचं शिक्षण त्यांनी 2 वर्षात पूर्ण केलं। यासाठी त्यांना अहोरात्र परिश्रम घ्यावे लागले। ते रोज 21 तास अभ्यास करायचे मित्रांनो। त्यावेळचं जगातील सर्वात मोठं ग्रंथालय ब्रिटिश म्युझियम सकाळी 8 वाजता उघडायचं आणि त्यात सर्वात आधी प्रवेश घेणारा विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असायचे। मग ते दुपारभर तिथेच अभ्यास करायचे। मित्रांनो, दुपारी 1 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत जेवणाची सुट्टी व्हायची, पण जेवणाचा वेळ वाया जाऊ नये म्हणून ते सोबत ब्रेड आणायचे। मित्रांनो, ग्रंथालयात कोणतीही खाण्याची वस्तू नेण्यास बंदी होती। बाबासाहेब ब्रेड लपून न्यायचे आणि जेव्हा त्यांना भूक लागायची ते पुस्तकाच्या मागे ब्रेड ठेवून खायचे। पण एके दिवशी ते ब्रेड खाताना पकडल्या गेले। मग त्यांना मुख्य ग्रंथपालाकडे नेण्यात आले। मुख्य ग्रंथपालांनी त्यांना खूप रागवले, खूप हटकले। मग जेव्हा बाबासाहेबांनी ग्रंथपालाला ते असे का करत आहे ते सांगितले, त्यानंतर ह्या भारतीय विद्यार्थ्याचे त्या ग्रंथपालाला अतिशय कौतुक वाटले मित्रांनो। मग त्यांना ताकीद देऊन ग्रंथपालांनी बाबासाहेबाला सोडले। त्यानंतर रात्री सुमारे 8च्या दरम्यान बाबासाहेब आपल्या खोलीवर यायचे आणि 1 तास विश्रांती करायचे आणि मग पुन्हा अभ्यासायला लागायचे। मग रात्रीची पाठसुद्धा झाली तर त्यांना कळत नव्हतं। मित्रांनो, या दरम्यान त्यांच्यासोबत एक भारतीय विद्यार्थी त्यांच्या खोलीवर राहायचा। तो विद्यार्थी रात्री कधीही जागायचा तेव्हा बाबासाहेब त्याला सतत कायम नेहमी अभ्यास करतानाच दिसायचे। मित्रांनो, असाच एके दिवशी तो विद्यार्थी रात्री जागला, म्हणजे त्याला जाग आली। मग बाबासाहेब अभ्यास करत होते। त्या विद्यार्थ्यांनी आपल्या घडीकडे बघितले तर रात्रीचे 3 वाजले होते। मित्रांनो, मग त्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबाला म्हटले, अहो मिस्टर आंबेडकर, अभ्यास करायची बी काही मर्यादा असते। अशानं तुम्ही नक्कीच बिमार पडाल, नक्कीच आजारी पडाल। मग बाबासाहेबांनी आपले पुस्तक क्षणभरासाठी बाजूला केले आणि म्हणाले, मी तर शिक्षणासाठी आलो खरा, पण माझा जीव भारतातच गुंतला आहे। तिथे माझे करोडो बांधव धर्मरूढीच्या नावाखाली माणुसकीपासून वंचित झाले आहे। कुत्र्यापेक्षाही लाचार जीवन ते जगत आहे। इथले शिक्षणक्रम आटपून मला लवकरात लवकर भारतात जायचं आहे आणि त्यांच्याकरिता मानवी हक्काचा लढासुद्धा उभारायचा आहे। आज माझ्याजवळ वाया घालवायला पैसा आणि वेळ दोन्हीही नाही। एवढे बोलून बाबासाहेब पुन्हा अभ्यासाला लागले आणि तो विद्यार्थी नुसताच बाबासाहेबाला बघत राहिला। मित्रांनो, बाबासाहेब नेहमी म्हणतात, स्वतःला विद्यार्थी समजून कायम शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे। या प्रसंगी मला असे म्हणावेसे वाटते की शिल्पकार तो घटनेचा, उद्धारक तो उपेक्षितांचा, विरोधक तो वर्णभेदाचा, सागर तो ज्ञानाचा, पंडित तो कायद्याचा, भारत रत्न तो ह्या देशाचा, भारत रत्न तो ह्या देशाचा। जय हिंद, जय भारत।